निरोप कार्यक्रमामध्ये श्री नंदसाहेबाला निरोप देण्यात आला, ज्यांची बदली नाशिक इथे झालेली आहे। नंदसाहेबाचा काळ हे अतिशय उत्तम राहिलेलं आहे वसमतसाठी। वसमतच्या विकासामध्ये जे त्यांना योगदान केलं, खरंच म्हणलं तर इथं जे काही कामं झाले असतील वसमतमध्ये, नंदसाहेबाचा खूप त्याच्यामध्ये हात राहिलेला आहे। कधीही त्यांचा फोन यायचं, इम्रान भाई हे असं व्हायले, काय करावं लागते, कमीत कमी त्यांच्याकडे तरी पर्याय काढायचा, ते पर्याय काढायचं, नाहीतर मी काढायचो। ते आम्ही दोघांच्या संगमगाने आतापर्यंत एवढे कामं झाले आणि सगळे लाईन स्टॉप त्यांना एवढं मान सन्मान देत होते की नंदसाहेबाचा फोन आला की निश्चित असं वाटायचं की आता हे काम होते 100%। आणि मी त्यांच्यासोबत प्रवास सुद्धा केलेला आहे। आम्ही कुठे फिरायलाही गेलो, 8-10 दिवस सोबत राहिलो, तर नंदसाहेबाला झोप नावाची ही गोष्टच नाही। नंदसाहेब कधी झोपतील आणि कधी उठतील, त्यांचा फोन 24 तास चालू असते। आणि ते कधीच कोणताही एखादा मिस कॉल जरा ते मिस कॉल ग्राहकाचा असू द्या किंवा लाईनमॅनचा असू द्या, ते अटेंड करणार म्हणले तर करणार। काही कारणास्तव जर अटेंड नाही केलं तर ते त्याला परत फोन करून विचारून घ्यायचं की बाबा तू फोन केलता, काय झालं। ते असे म्हणून असे अधिकारी आपल्याला आतापर्यंत लाभलेले नाही। मी 7-8 DY यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, परंतु नंदसाहेबासारखं प्रेमळ व्यक्तिमत्व आतापर्यंत आपल्याला भेटलं नाही। आणि नंदसाहेब अजून इथं DY म्हणून येतील, माझी अशीच अपेक्षा आहे। आणि अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की नंदसाहेबाचा पुढचा काळ हे याचा एकदम सुख स्वरूपात जावं, हेच ईश्वरचरणी प्रार्थना। ठिकाणी श्री नंदसर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपल्या या वसमत नगरीमध्ये पार पडला आहे। निरोप देताना अंतकरण एवढं जड झालं होतं की शब्दही फुटत नव्हते। त्याचं कारण असं होतं की नंदसाहेबांनी आमच्या सगळ्यांना दिलेलं प्रेम, नंदसाहेबांनी आमच्या या सर्व जनमित्रांना एवढं प्रेम दिलं की आज आमच्या तोंडामधून निरोप समारंभासाठी शब्द फुटत नव्हते। त्यांनी या वसमत नगरीवर जे काही प्रेम केलं, या ठिकाणी सर्व जनतेला आम्ही या वसमतचे नागरिक म्हणून देखील आणि या MSABचा स्टाफ कर्मचारी म्हणून देखील सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण आम्ही बघत होतो रात्रंदिवस या महावितरणसाठी नंदसर किती मेहनत घेत होते। कारण वसमतची ही वाढती संख्या बघून या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, ही फक्त या ठिकाणी नंदसरांमुळे झालेली आहे। नंदसरांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।